उद्धव ठाकरेंच्या संसदीय पक्षाकडून फुटीर खासदारांना पत्र. घटनेच्या कलम 10 अंतर्गत कुठल्याही पक्षामध्ये विलीन होता येणार नसल्याचा पत्रामध्ये दावा. माध्यमांमधून विलीनीकरण झालेलं समजल्याचाही पत्रात उल्लेख. शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये एनडीएमध्ये जाण्याबाबत खलबत. जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली बैठक झाल्याची माहिती. 9 आमदार एनडीए सोबत जायला तयार. आमदार रोहित पवार यांचा मात्र विरोध. सुनेत्रा पवारांच्या अध्यक्ष निवडीला पक्षातूनच विरोध होत असल्याची माहिती. तत्कालीन राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी नोटीस बजावल्याची माहिती. अध्यक्षपदाची निवडणूक पुन्हा घेण्याची मागणी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्लीच्या दौऱ्यावर. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा सुरू असताना दौऱ्याला महत्त्व. तर शिंदेच्या नेतृत्वात ठाकरे सेनेचे बंडखोर खासदार आज अमित शहांची भेट घेण्याची शक्यता. उद्धव ठाकरेंनी बुधवारी नाशिकमधील 15 नगरसेवकांना मातोश्रीवर बोलावलं. नगरसेवकांची भूमिका आणि नाशिक पालिकेतील राजकीय समीकरणांवर चर्चा होणार. ऑपरेशन टायगरच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या हालचाली सुरू. संपूर्ण देशात रोज 30 कोटी लिटर दुधाचं उत्पादन. मात्र दुधाची विक्री तब्बल 70 कोटी लिटर. दुधातील भेसळीमुळे उत्पादनापेक्षा विक्री जवळपास दुप्पट. केवळ 8,000 रुपयांमध्ये फुटला टीईटीचा पेपर. आग्र्याच्या छापखान्यातून 8,000 मध्ये बाहेर पडलेला टीईटीचा पेपर भिवंडीत येईपर्यंत झाला तब्बल 1.5 कोटींचा. बिहारच्या मास्टरमाइंडला विणले देशव्यापी जाळ. चेंबूर स्कूल बस दुर्घटनेमध्ये कंत्राटदार दोषी. पालिका अधिकाऱ्यांना दिलासा. दुर्घटनेच्या प्रकरणी कंत्राटदाराला 5 लाखांचा तर सल्लागाराला 2 लाखांचा ठोठावला दंड. पुढारी न्यूजच्या बातमीचा दणका. अखेर मोशी दुर्घटना प्रकरणात वेस्ट टू एनर्जी कंपनीवर गुन्हा दाखल. 2 अधिकाऱ्यांवरही गुन्हा दाखल. तर 2 अधिकारी रडारवर. उच्चस्तरीय चौकशीसाठी समिती स्थापन. उल्हासनगरमध्ये हिट अँड रनची घटना. मुलाला स्टेशनवर सोडायला निघालेल्या वडिलांचा वाटेतच मृत्यू. भाजप पदाधिकारी प्रकाश मुंधांचा मुलगा अविनाश मुंधा व्यक्तीला चिरडून फरार झाला.